राम 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 कशा करता जमलेले आहेत आपले अशा प्रकारची ते प्रोसेस करून ते हा अशा प्रकारे विजेता नावाचा वाल आहे कापसाचा. अजून ते औरंगाबाद हिंगणकर आहे. यांच्या शेतामध्ये हा याच्या आधी न्यू हॉलंड कंपनीची कापूस वेचायची मशीन आणली होती. त्या मशीनच्या नंतर एक दुसरी मशीन आली आता हे शक्तिमान कंपनीची. आता याच्याबद्दल आम्हाला माहिती साहेबच देणार होते. तिकडे साहेब शेतात उभे आहे. तुम्हाला माहिती पाहिजे काय? चला मग आपण साहेबाकडे. राम 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 काका. राम 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 साहेब. हे काय कसं काय विजेता पराठी काय व्हरायटी आता मी पाहत आले तुम्ही तिकडून पूर्ण प्लॉट मधूनच आले विजेताच्या. हा पाहिली का मग विजेता पराठी? तुम्हाला सांगतो आता हे शेत आहे आपले अरुणदादा हिंगणकर यांचं कालवडीचे आपले शेतकरी आहे, प्रगतशील शेतकरी. त्यांच्या शेतावर त्यांनी 4 एकर वरती विजेता पेरलेला आहे. बरोबर दादा? हो बरोबर. परंतु त्यांनी पेरणी ही न्यूमॅटिक प्लांटरनं केलेली आहे, कॉम्प्रेसर मशीननं. म्हणजे ओळीतलं अंतर 3 फूट आणि झाडातलं अंतर बरोबर 9 इंच, म्हणजे 3 बाय 5 फूट. एकरी 4 बॅगी त्यांनी विजेताच्या पेरलेल्या आहेत. बरोबर आहे दादा? आणि हा विजेता कापूस वाहनाचा मशीननं कापूस वेचण्याचा आता दुसऱ्यांदा त्यांच्या शेतात प्रयोग झालाय. पहिला न्यू हॉलंड कंपनीच्या वतीनं कार्यक्रम झाला आणि आता दुसरा आज हा शक्तिमान कंपनीच्या वतीनं झाला. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही आधुनिक शेती विजेताची पोचावं म्हणून हे पुढाकार घेतलाय कंपनीनं. राहिला हा विजेता कापूस वाहनच का लावायचा आहे आपल्याला? तर हा विजेता कापूस वाहन लवकर येणारा कापूस वाहन आहे ना. तुम्ही बघू लागले शेंड्यापर्यंत आता पूर्ण कापूस फुटलेला आहे. कापसाची क्वालिटी बी बघा, आहे का नाही? पण लवकर येण्याचा फायदा काय आहे की गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो. दिसते का कुठं खिडका कापूस नाहीये. दुसरी गोष्ट, आधुनिक शेतीच्या दृष्टीनं आपल्याला आपण म्हणतो की आपण झाडाची संख्या वाढवली पाहिजे आणि मशीननं कापूस पेरताना आपल्याला 90 सेंटीमीटर जर अंतर ठेवायचंय आणि झाडातलं अंतर जर कमी ठेवायचंय तर आपल्याला विजेता सारखे उभट वाढणारे वाहनच निवडावं लागेल. बघा हे विजेता उभट वाढणारं झाड आहे, म्हणजे एकरी झाडाची संख्या आपण इथं जास्त वाढवू शकतो. म्हणजे झाडाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं विजेता कापूस वाहन एकदम फायदेशीर आहे. तिसरा गोष्ट, रस शोषक किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे. कमी फवारणीमध्ये विजेता कापूस वाहन येतो. आता किती कीटकनाशकाच्या फवारण्या झाल्या आपल्या? 3 मारले फक्त आतापर्यंत. फक्त 3 फवाऱ्यांनी विजेतावर मारलेले आहेत. म्हणजे औषधीच्या खर्चामध्ये मोठी बचत आपली होते. चौथी गोष्ट, आता इथं मशीननं कापूस वेचण्याच्या अगोदर हाताने पण वेचणी झालेली आहे. तर दादा, वेचणीचा अनुभव कसा आहे तुमचा विजेताचा? वेचणीला बाया सहजासहजी मिळतात, कारण बोंड चांगलं असल्यामुळं वेचण्याकरता बायांना खूप आनंद होतो. वेचायला खूप सोपा आहे सहजासहजी मजूर उपलब्ध आणि कापूस जास्त वेचला जातो. पण आणखी याच्यात एक फायदा आहे की कापूस वेचायला तर सोपा आहेच, पण कापूस आपल्या भागात जे इतर तुम्ही जे वाहनं मोठ्या प्रमाणात लावता त्या वाहनांमध्ये विजेतामध्ये एक फरक आहे की याच्यामध्ये कापूस वजनदार आहे. 5.5 ग्रॅम वजन एका बोंडाचं सरासरी मिळतं, म्हणजे वजनी कापूस आहे. आणि आणखी बघा, आता शेण्यातला कापूस बी बघा किती बलकेदार, एकदम अलगद असा निघून येतो. आणि या कापसाची गुणवत्ता क्वालिटी अशी आहे की याच्यामध्ये रुईचा उतारा 38 ते 40% आहे. म्हणजे जर हा कापूस जर वेगळा वेचून जर वेगळा ठेवला आणि बाजारात विकला तर बाजार भाव सुद्धा आपल्याला चांगला मिळतो. विजेता कापूस वाहनाच्या कापसाला चांगला मिळणार आहे. तर आहे का नाही फायदेशीर कापूस वाहन विजेता? तर दादा, तुम्ही किती एकरवर लागवड करणार विजेता आता? विजेता माझ्याजवळ 7-8 एकरच आहे. हा, पण तरी मी हे याच्यासाठी अनुभव म्हणून 4 एकर तरी 4 एकर पक्का विजेता लावणार. पक्का. सभासद नोंदणी अवश्य करा. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव सुनील नांदुरकर. माझ्याकडे 15 एकर शेती आहे. पण हा प्लॉट पाहिल्यानंतर मला खूप आनंद वाटला आणि पुढच्या दृष्टीनं मी माझ्या शेतामध्ये मी 10 एकर असं हे बियाणं पेरणार आहे. विजेताचं 10 एकर बियाणं पेरणार पक्का तुम्ही ठरवलंय? पक्क ठरवलं. दादा, तुमचं नाव? मी बंडू बोरकर, राहणार माझं अकोट. माझी शेती आहे वसाळी नागापूर म्हणून बोर्डीजवळ. हा, इरिगेशन एरिया आहे. बर. मी उन्हाळ्यात लावत असतो हा इरिगेशनच्याच पराठे. हा आणि यावर्षी आता हे विजेता व्हेरायटी पाहून ची हा असं वाटतं की कम्पॅरेटिव्हली हे जास्त चांगली वाटते. त्याच्यामुळे हे लावून पाहायची यावर्षी 5 एकर. 5 एकर लावणार. तुम्ही आता इरिगेशनचा विषय केला. विजेता कापूस वाहन लवकर आल्यामुळं जर तुम्हाला रब्बीचं पीक घ्यायचं असेल तर तुम्ही पराठी लवकर काढून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये गहू, हरभरा, मक्का इतर पीक सुद्धा घेऊ शकता. दुहेरी फायदा देणारं विजेताचं पीक आहे. दादा, तुम्हाला यावर्षी किती उत्पन्न झालं एकरी? एकरी मला 12 क्विंटल झालं. 12 क्विंटल एकरी झालंय. आता यावर्षी 4 एकरवर लागवड आहे. आता येणाऱ्या वर्षी किती एकर पेरायचं सर विजेता? 10 एकराचा प्लॅन आहे माझा. 10 एकरचा प्लॅन पक्का केलेला आहे. पक्का केलेला.